कालचक्र कधीच थांबत नाही. जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नाही. मावळत्या वर्षात कला, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील काही दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन आणि उजाळा देणारं हे वृत्त. 2024 या सरत्या वर्षात कला क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्यामुळं सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लोकगायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचं वयाच्या 72व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांनी बॉलिवूड आणि लोकसंगीतावर अमिट ठसा उमटवला होता. तर दंगल चित्रपटात बबिता फोगट या मल्लाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या 19व्या वर्षी दिल्लीत निधन झालं. प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 72व्या वर्षी निधन झाल्यानं संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली. तर बॉलिवूडसह अनेक मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम करणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झालं. वर्षाच्या अखेरीस म्हणजे 15 डिसेंबरला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. झाकीर हुसेन यांना 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. तर वर्ष संपायला अवघे 5 दिवस उरले असताना देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं देश एका महान अर्थतज्ज्ञाला मुकला आहे.